पीक नुकसानीसाठी म्हणून 2215 कोटींची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं 2215 कोटी मंजूर केलेत। शेतपीक नुकसानीसाठी म्हणून ही मदत जाहीर केली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे। माधव, मराठवाड्यात एरवी दुष्काळासाठी म्हणून मदत मागितली जाते, यावेळेला ओल्या दुष्काळासाठी मदत होतीये, पण 2215 कोटींची मदत मराठवाड्यासाठी पुरेशी आहे का? सुवर्णा, गेल्या 2 आठवड्यापासून मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि पावसामुळे आतोनात नुकसान शेताचं झालेलं आहे, शेतीचं झालंय, शेतीच्या पिकाचं झालेलं आहे आणि या सगळ्यावर आता सरकारकडून एक मात्रा म्हणून ही मदत जाहीर केल्याचं दिसतं आहे। कारण आता जो आकडा बघतोय आपल्या समोर, जी आकडा आलेला आहे की शेती पीक नुकसानीसाठी मदत म्हणून 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी मंजूर झालेले आहेत। तशी मंजूर राज्य सरकारने केली आहे आणि आपण जर पुढचा जर आकडा बघितला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख हेक्टर, 1 लाख हेक्टर, 2 लाख हेक्टर अशी मदत करणार असल्याचं राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे। तो आकडा आपण दाखवतो आहोत, पण प्रत्यक्षात मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सरासरी 4 ते 5 लाख हेक्टर इतकं नुकसान प्रत्येक जिल्ह्याचं झालेलं आहे। आणि आता जो विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातच मी आहे, तिथं जो आकडा बघितला तिथं आकडेवारीची तपासणी केली होती, जवळपास 22 ते 25 लाख हेक्टरचं नुकसान मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालेला आहे। आणि अशा स्थितीमध्ये ही मदत केवळ मात्र असणार असं दिसतं आहे, कारण आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर जी नुकसानीच्या संदर्भातली आकडेवारी राज्य सरकारकडे पाठवली होती ती जवळपास 1,500 कोटीची आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवली होती आणि त्या दृष्टीने आतापर्यंत यापूर्वीच जवळपास 700 कोटीची मदत मिळाली असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। पण आता ही जी मदत आहे ती केवळ मात्र असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लोक ओरडतायत की ओला दुष्काळ जाहीर करावा। जर ओला दुष्काळ जाहीर माधव, बैठक अजूनही सुरू आहे मंत्रिमंडळाची, त्यामुळे कदाचित चर्चा करून ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या सरकारनं जी 2215 कोटींची मदत मंजूर केली, ही मदत म्हणजे केवळ मात्र आहे असं सध्या तरी पाहता दिसतंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।